शिरूर ताजबंद मुखेड रोडवर असलेल्या जांब बुद्रुक येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाला अपघात। 25 वर्षीय युवकाचा जागीच झाला मृत्यू। या संदर्भात हाती लागलेली माहिती अशी की कंधार तालुक्यातील उस्माननगर येथील 25 वर्षीय अफरोज खुर्शीद पठाण हा MH26 CK0858 या क्रमांकाच्या दुचाकीवरून उस्माननगरहून जळकोटकडे जात होता। दरम्यान मुखेडहून शिरूर ताजबंदकडे सिमेंट वाहतूक करणाऱ्या MH29 T1693 क्रमांकाच्या ट्रकने अफरोजच्या दुचाकीला काल सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान जोराची धडक दिली। ही धडक इतकी भयानक होती की अक्षरशः अफरोजच्या चक्क अंगावरून ट्रकचे मागचे टायर गेले। 15 फूट तो फरफटत जाऊन त्याचा चेंदामेंदा झाला। या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक केंद्रे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राठोड, पोलीस कॉन्स्टेबल गणेश वनामे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती। पोलिसांनी गर्दी केलेल्या जमावाला हटवत अफरोजच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी जांबच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले। या अपघाताबद्दल घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकातून तर्क वितर्क लावले जात असून दुचाकी व छोट्या वाहनधारकांकडून बेशिस्तपणे रस्त्यातच वाहने उभे करणे व अतिक्रमणामुळेच अपघाताचे प्रमाण वाढल्याचे सांगितले जात आहे। मागील काही दिवसापूर्वीच अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती, मात्र तेही अर्धवटच राहिले असल्याची आता बोलले जात आहे। या संदर्भात आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधलाय। अतिक्रमण हटविण्याचे सर्व अधिकार ग्रामपंचायतीला असताना सुद्धा ते अतिक्रमण काढण्याऐवजी अतिक्रमण धारकांकडून आर्थिक व्यवहार करून अतिक्रमण वाढवत असल्याची चर्चा आता होऊ लागली आहे। तर लवकरच अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा एकदा राबविणार असल्याची माहिती तहसीलदार राजेश जाधव यांनी दिली आहे। मात्र ही अतिक्रमण हटाव मोहीम अफरोज सारखे किती जीव गेल्यानंतर राबविली जाणार असा संतप्त सवाल आता जांब व परिसरातील नागरिकातून होऊ लागलाय। आवाज बहुजनांचा।